सोयाबीन पिकांमध्ये फुलांची संख्या कशी वाढवायची? शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्याला सोयाबीनमध्ये फुलांची संख्या वाढवायचा विचार आपल्या मनात येतो तेव्हा आपल्याला असे वाटते आता टॉनिक फवारायची. पण टॉनिक आणि फुलवाढीचा काही संबंध नाही. जर तुम्हाला सोयाबीनमध्ये फुलांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला टेक्निकली 2 ते 3 गोष्टींची माहिती असायला हवी. सोयाबीन हे शॉर्ट डे प्लांट आहे, म्हणजेच आपल्याला सोयाबीन पिकाला फुलोऱ्याच्या वेळेस दिवसाच्या प्रकाशाची कमी आणि रात्रीच्या प्रकाशाची जास्त आवश्यकता असते. त्यामध्ये टेक्निकल रिझन हे आहे, फुले काढण्याचं काम हे फ्लोरिजन नावाचे संप्रेरक करते आणि हे संप्रेरक रात्रीला जास्त सक्रिय असते. सुरुवातीला हे पानांमध्ये असते आणि पानांमध्ये ते खोडात येते. खोडातून ॲपिकल बर्ड्स, जिथून रोपांची वाढ होते तिथे हे शाखीय कणांना फुलांच्या कणांमध्ये कन्वर्ट करते. तिथून आपली फुले यायला सुरुवात होते. इथे याच टप्प्यावर शेतकरी मित्रांनो आपण चूक करतो. इथे आपण एकतर अशा कोणत्या तरी विद्राव्य खताची फवारणी करतो ज्यात जास्त नायट्रोजन असतं, किंवा अशा खतांची आपण निवड करतो ज्यात नायट्रोजनचे प्रमाण अधिक जास्त असते. याच टप्प्यावर आपल्याला पिकाची फक्त शाखीय वाढ होऊ लागते. तिथे आपल्या पिकाला फुले कमी येतात. त्यामधील टेक्निकल रिझन हे आहे, जेव्हा आपण नायट्रोजनचा जास्त वापर करतो तेव्हा रोपांतील जिब्रेलिन आणि ऑक्सिन या 2 संप्रेरकांचा समतोल बिघडतो आणि जे फ्लोरिजन संप्रेरक फुले तयार करत असतो त्याला ते हळूहळू दाबून टाकतात. यामुळे आपल्या पिकात फुले कमी दिसतात. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही पिकात किंवा सोयाबीनमध्ये फुलांची संख्या वाढवायची असेल तर 05234 या विद्राव्य खताची फवारणी घेणे आवश्यक आहे. 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपसाठी, तसेच बोरॉन 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपसाठी आणि तसेच प्लॅनोथिक्स 5 ml ही फवारणी घेतल्यास आपल्या सोयाबीन पिकाला व्यवस्थित फुलधारणा होण्यास मदत होईल. धन्यवाद.